हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। 11 वाजले, कार्तिकची परीक्षा चालू म्हणून लवकर येत होतो आणि मी ना पहिले तेलात राई, जिरा, कढीपत्ता आणि कांदा टाकला आणि शेंगदाणे आणि फुटाणे भाजून घ्यायचं लक्षातच राहिलं नाही, म्हणून पटकन ते टाकलं आणि चांगलं भाजून घेतलं त्याच्यातच चांगलं। आणि इथून पोहे टाकले आणि त्याला पोहे खायचे होते म्हणून पोहे बनवले। मग आमच्या दोघांसाठी पण होतं म्हणून दोघांसाठी पण केलं आणि परत कुठं स्वयंपाक करायचा। आता पोहे घातले की आता डायरेक्ट संध्याकाळी नाश्ता वगैरे काय करायचं असलं तर। आणि इथं बघा मी पोहे बनवून घेते। पोहे बनवून झालं की मी आणि कार्तिक खाऊन घेतो आणि कपलं मीठ टाकायचं लक्षात राहिलं नाही म्हणून वरतून मीठ टाकते। आणि आज थोडीशी भरणी वगैरे मला घासायचं आहे आणि 11:30 11:30 नाश्ता खायपर्यंत 11:30 वाजेल आणि तोपर्यंत भरणी घासून सुकेपर्यंत थोडंसं काम करेपर्यंत सुकून जातात। आणि चांगलं कडकडीत ऊन पडलं, गॅलरीत थोडंसं ऊन आहे, छोटीशीच गॅलरी आहे, त्याच्यातच मी ठेवणार आहे। बेसिंगमध्ये बघा भांडे ठेवले आणि मी आणि कार्तिक आता खाऊन घेतो पोहे आणि त्याच्यानंतर भांडी घासून घेते। हे बघा मी सगळे भांडी घासून घेते जेवढे, आणि नाश्त्याचे आता बसलेले ते पण तवा कढई वगैरे आहेत ना ते पण घासून घेते लागलंच तर। आणि भरण्या येते आणि एकामध्ये ना मी डालडा भरून ठेवला, एकामध्ये भरायचे आहे त्याच्यासाठी ते थोडंसं ठेवलं, तुम्ही बघितलं असेल तिथं थैली ठेवले तिथं। आणि काचेचे सगळे जेवढे काय भरणी आहेत ना ते पण मी धुवून घेणार आहे। मग अर्धा एक तासात नितळा ठेवला की कडक ऊन पडलाय तर मग लगेच सुकेल आणि सगळे भरण्या असं पालट्या घालून ठेवते। आणि संध्याकाळी मी ना तुम्हाला किचनचं सगळं मी सेटअप दाखवणार आहे कसं करणार आहे। त्याच्या अगोदर आहे ना ही कपले डबे सगळे धुवून सुकून भरून किचनवर ठेवणार, मग किचन टूर शेअर करते आणि तेव्हाच चांगलं वाटणार। आज तुम्हाला माझं किचन दाखवते, थोडंसं बदल केला आहे थोडासा कपला किचनमध्ये, दिवसभर करत होती ह्याच्यात आणि कपला सकाळी ना हे डबे तुम्हाला समोर दिसतात, हे घासून ठेवलं, तुम्हाला दाखवले काय काय डबे मी घासून घेतलेले, संपलेलं तेवढं घासून घेतलं आणि नाही संपलेलं तर ह्याच्यात कपल्या एका थैलीत टाकून धुवून घेतले। थोडंसं म्हणजे असं मळकट वगैरे झालेलं ना म्हणून धुतलेलं, शक्यतो मी धुते कपलं साफसफाई केली की भांडी मी धुते आणि आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ कपडा घेऊन असं पुसून काढते की कारण की त्याच्यात ना धूळ वगैरे काही लागू नये म्हणून तसं पुसते मी। तुम्हाला ह्याच्यातला बदल तुम्हाला दाखवते। मशीन आहे ना शिलाई मशीनची आणि त्याच्यावर काय सामान ठेवलं तिथून सुरुवात करते, मग किचन तुम्हाला दाखवते आणि थोडं बदल आहे ते पण तुम्हाला दाखवते। चला दाखवते तुम्हाला। इथं आहे बघा, हे तर तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला माझा किचन शेअर केला तेव्हा तुम्हाला दाखवलेलं। इथं बघा हे हॉटपॉट आहेत, एक आहे, अजून एक आहे वरती असं बांधून ठेवले, दिसत असेल बघा तिथं कोपऱ्याला कपला माझं ते पुरीचं मेकर आहे ना त्याच्या समोरच बघा पांढरा कलरचं आहे तिथं आहे बघा ते कपला। अजून एक हॉटपॉट आहे आणि हा एक डबा, ह्याचा तांदळाचं पीठ आहे, आणि हे मिक्सचर आहे आणि हे डबा आहे माझा कार्तिकचा। अजून एक आहे तो सुकायला ठेवलाय आणि हे बघा ह्याच्यात जाळी वगैरे हे आहे, मसाला वगैरे सगळं काढायला म्हणून हे 2 प्लेट घेतलेत। आणि ही जाळी आहे तुम्हाला दाखवते, ही आहे ना मोड आणण्यासाठी मी घेतले आणि तुम्हाला मी शेअर केलं वाटतं, तरी पण मी अजून एकदा तुमच्यावर शेअर करते ह्याच्यावर मोड कसे येतात म्हणून। हे 2 घेतले, हे 2 आहेत, त्याच्यावर झाकायला हे प्लॅस्टिकचे 2 आहेत, मला असे खूप आवडतात हे। आणि हे बघा नैवेद्य ठेवायला स्वामींच्या समोर, हे बघा हे स्टीलचं एक आहे आणि फायबरचं एक आहे बघा, असे 2 आहे नैवेद्य ठेवायला। त्याच्यानंतर हे पण आहे बघा, हे पण 2 वाटी मी डीमार्टमधून आणलेत, तुम्हाला मी शेअर केलेले आहेत। अजून एक 2 आहेत, हे बघा हे पण किती छान वाटतं, सुंदर आहे, हे पण आहे। आणि ह्याच्यात किरकोळ काय असेल ते, आणि हे फॅन आहे, थोडंसरी पाणी लागलं तर कसं गंज पकडते बघा। मला सकाळपासून मी ह्याच्यात कामात आहे, मला वेळ नाही भेटला, आता हे परत घासून हे ठेवते, थोडं तरी पाणी लागलं की असं गंज पकडते बघा। त्याच्यासाठी ना धुतलं ना असं नितळायला पटकन ठेवायला पाहिजे, नाहीतर मग ह्याला गंज लागते। पहिल्यावाला होतं आहे त्याच्यावरचं झाकण आहे बघा, हे माझं पहिलं होतं, हे तुटलंय, त्याच्यानंतर परत जाऊन हे घेऊन आले, हे बघा हे। आणि हे तर प्लॅस्टिकचे डबे आणि नेहमीप्रमाणे हे 6 बाटलेत आणि जग आहे। त्याच्यानंतर इथं किचन आहे बघा, तुम्हाला माझा किचन समोरून व्यवस्थित दाखवते थांबा, हे बघा।
आणि बेसिंगमध्ये आता चाय नाश्ता वगैरे केला ना त्याची भांडी पडले चायचे. आणि हे बघा माझं 3 बर्नरचं गॅस आहे स्टीलचं. ह्या गॅसला ना कम से कम ना 3 का 4 वर्ष झाले, अजून पण सुंदर आणि छान वाढते आणि क्लीन वाढते. आणि मग अशी दूध तापवलं ना त्याचं पडलंय, आता त्याला पण काढायचं आता त्याच्यासाठी. आणि कपलं दूध उतू घेतलेलं चांगलं असतं, पण डेली उतू गेलं की चांगलं नसतं, कधीतरी असं उतू गेलं की खूप म्हणजे चांगलं असतं. आणि इथं बघा मी डालडा असे ते पाकिट असे 2 आणलेलं ना, 2 त्याच्यातला हा एक फोडून डब्यात काचेच्या भरणीत काढून ठेवलं, तुम्हाला दाखवते. एक तसा ठेवलाय आणि तो तसा ठेवणार आहे आणि दुसरा तो वापरणार आहे. तो संपला की मग त्या भरणीतला एक एक काढते. ह्या साईडला दूध आहे आणि हे पण दूध आहे. आणि इथं बघा तेल आहे वाटीत आणि त्याच्या खाली बघा मी काय ठेवलंय, असं ठेवलंय कारण की तेल खाली लागू नये. आणि दुसरी गोष्ट ना असं तेलकट व्हायला नाही पाहिजे म्हणून त्याच्या खाली हे ठेवलंय, दाखवते तुम्हाला मी. त्याच्यानंतर ह्याच्यात हे बघा तेल आहे, असं प्लेट टाकले. आणि हा एक चपातीचा डेली यूजचा चपातीचा आहे आणि हो भाकरीचा आहे. आणि हे 2 पक्कड आहेत बघा माझे, एक ह्याचा आहे चिमटा पकडायचा आणि एक असं 2 घेतलेत. आणि माझी शेगडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा हा किचन कसं वाटतं ते पण सांगा. आणि ते भरण्या वगैरे पुसवत होती, किचन साफ केलं ना तिकडे फडक आहे, सॉरी डस्टर आहे ना, मी तिथं सुकवते आणि शक्यतो तिथून खाली पडत नाही, मग तिथं ठेवते मी. आणि हे तर तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे, हे आणि हे ऑनलाईन मागवलेत. ही माझी तेलाची भरणी आहे आणि 2 माझ्याकडे लायटर आहे. आणि गॅस घेतले तेव्हा हे भेटलेलं त्याच्यासमोर, सॉरी त्याच्यासोबत हे भेटलेलं आहे. आणि तुम्हाला त्याच्या कापले ह्या 2 बाटल्याबरोबर काय भेटलं दाखवते. हे बघा हे एक भेटले आणि हे एक भेटले. आणि हे ना खरकटच आहे, पण ह्याला एकदा पण आणल्यापासून एकदा पण यूज नाही केलं, ते आता कधी यूज होईल माहीत नाही. आणल्यापासून तसं ठेवलं. आणि हे दुकानातून घेतलं हे आणि हे ऑनलाईन भेटले मला. आणि हे बघा ही चायपत्तीचं असं ठेवलंय कारण की मी आता सगळं बाजार वगैरे भरून ठेवलं थोडं थोडं, तुमच्यावर काही शेअर नाही केलंय कारण की जसं भरणी पुसते तसं तसं ठेवलंय. आणि मी मगाशी धुवून उन्हात ठेवलेलं ना त्याच्यासाठी ते सुकलं की पटापट. आणि हे राहिलेलं हे वापरायचं आता. आणि हे कांदा बटाटा आहे. आणि इकडे बघा टाकीमध्ये सामान आहे. आणि हे पिठाचं आहे, पीठ संपलंय, भरणी सगळं धुवून ठेवले डबे दोन्ही पण. आणि हे माझं कपला टोपलं आहे, तुम्हाला सांगितलेलं ना, त्याच्यात बघा चपाती थोडीशी ते. आणि हे बरोबर बसते म्हणून ते ताट ठेवलं. आणि पीठ संपले म्हणून डबा धुवून ठेवलं ते हे आहे त्याच्यात. आणि हे संध्याकाळ आता मळायला होईल पीठ. इथं वरती बघा जर्मनचे सगळे आहेत. आणि याच्यात ना 3 जाळी, एक छोटी मोठी त्याच्यापेक्षा मोठी अशी 3 जाळी आहेत. आणि इथं हे बघा कुकरचे 2 डबे आहेत, एक 3चा एक 2चा सेट आहे आणि एक हॉकिंगचा आहे आणि एक आलिशानचा आहे, असं 3चे डबेचे आहेत. आणि हे भाजी वगैरे काढून ठेवण्यासाठी ते आहे. आणि हे ह्याच्यात बघा मी देव धुते, ह्या 3 ह्याच्यात देव धुते मी. आणि इथं बघा दुधाचं तापेलं वगैरे आहे. आणि इथं डबे वगैरे ठेवले. शक्यतो ह्याच्यात मी ना भाजी भात डाळ असं काढून ठेवते, स्टीलचे डबेत हे. ह्याच्यात गरम गरम असले की भाजी वगैरे संपली म्हणजे असं आम्ही जेवलं की उरली भाजी तर ह्याच्यात सगळं भरून ठेवते. आणि राहिलेलं रात्रीचं पीठ राहिलं की ह्याच्यातच भरून ठेवलं, प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवत नाही मी. आणि इथं बघा छोटे वगैरे डबे आहेत आणि ग्लास आहेत छोटे मोठे असे दोन्ही. आणि इथं बघा मोठं एक तवा आहे, त्याच्यापेक्षा छोटं लोखंडाचा हा तवा आहे. आणि हे जे डेली यूज होते ना त्याच्याबरोबर हा पण हे होतो. आणि असे 2 डेली यूजसाठी आहे. आणि इथं ताटं वगैरे आहेत, हे फायबरचे आहेत, हे डिनर सेटचे आहे. त्याच्यातल्या वाट्या फक्त 2च राहिले, बाकी सगळे गेलेत. ताटं आणि हे पण आहे, तुम्हाला दाखवते. तुम्हाला काय म्हणतात भाजी सर्व करून ठेवायचे ते पण आहेत. आणि वाट्या आणि हे 2 छोटे छोटे असे प्लेट आहेत हे ठेवलेत. हे 2 आहेत ना आंबोलेचे आहेत, सॉरी आंबोलेच म्हणतात, डोश्याचे आहेत. हे दोन्ही पण डोश्याचे, एक लोखंडाचे आणि एक नॉनस्टिकचे आहेत. आणि इथं खाली प्लेट आहेत बघा, हे छोटे छोटे प्लेट आहेत. आणि इथं मी तांबे ठेवलेत, हे बघा तांबे वगैरे. आणि इथं हे टोटल सगळे 2 डझन माझे चमचे आहेत. एक छोटे अर्धा डझन आहे, त्याच्यापेक्षा थोडं मोठं आहे अर्धा आहे, आणि त्याच्यापेक्षा सगळं मोठं आहेत ना ते 1 डझन आहे, असं मिळून 2 डझन आहेत. आणि काटा चमचा ना अर्धा डझनच आहे. आणि इथं बघा हे चमचे आहेत आणि सगळं आहे. इथं दाखवते तुम्हाला अजून काय बदल केलं तुम्हाला दाखवते बघा.
वरती सगळ्यात वरती आहे ना थैलीत, पांढऱ्या थैलीत बांधून ठेवलेलं ना, त्याच्यात आहे ना ब्रेड गरम करायचे. मी अजूनपर्यंत त्याला वापरलं नाही, वापरलं की तुमच्यावर शेअर नक्की करील. आणि इथं सगळे डबे आहेत बघा. आणि त्याच्यानंतर बघा कार्तिकच्या पप्पाचं आहे ना ते डबे 3. आणि त्याच्या सगळ्यात कोपऱ्यात आहे बघा ते चॉकलेटी कलरचं देतात. मातीचं आहे ना, दही लावायचं आहे ना. 2 गेल्या उन्हाळ्यात आणलेलं. आता किती 7-8 महिने झाले उन्हाळ्यात आणलेलं. डिनर सेट मधला तो एक 3 आहे ते. आणि हे नॉनस्टिकचे आहेत. वरती सगळ्यात वरती आहे ना आप्पेचे. त्याच्यानंतर हे सॉस पॅन आहे आणि ही कढई आहे. 2-3 वेळा केलेले आहेत मी. आणि ह्याच्यात बघा ते चपातीचं स्टीलचं भांडं आहे, त्याच्या खाली पण चपातीचं स्टीलचं भांडं आहे. आणि तिथं तुम्हाला मी दाखवते, थांबा व्यवस्थित सगळं ठेवून मला थांबावं लागलं. हे बघा हे 2 चपातीचं आहे, इथं पण खाली चपातीचं आहे. आणि हे आहेत ना खाली ठेवायला मला जागा नाही भेटला म्हणून वरती ठेवलंय. ह्याच्यात आहे ना हे आहेत काय म्हणतात इनोचे पाकिट आहेत, ते अजून वापरले आणून ठेवलेत. हे कार्तिकला ना कपलं ज्युनियर KG मध्ये होता ना तवा कप आहे गिफ्ट म्हणून. हे बघा गिफ्ट. आणि हे बाऊल आहे, ह्याला कपलं छोटंसं कप आहे. आणि हे 6चं बाऊल आहे. आणि इथं बघा माझ्या मम्मीने मला दिलेलं पितळाचं, तुमच्यावर दाखवते, थांबा पूर्ण शेअर करते. कसं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्या ह्याच्या जमान्यामध्ये भेटत नाही असं. आणि लय हेवी आहे, एवढं वजन आहे ना 1 किलो तर भरील आरामशीर एवढं. आणि लय मोठं आहे. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे ना 4 पिढ्याच्या पासून आहे आणि ही मी 4थी पिढी आहे मी आहे तेव्हापासून आहे. कसं वाटतंय, माझ्या आजीने मला दिलं आहे ते घेऊन जा म्हणून. आणि ह्याच्यात पाणी पिलेलं खूप चांगलं आहे, ओरिजिन आहे तांब्या. असला आत्ता भेटत ना आताच्या सध्यात. की माझ्या मम्मीने मला ना आजीने दिले मला. हा एक तांब्या दिला आहे, दुसरा एक दाखवते. असे 2 तांबे गेले. आणि एक तर मला आजीकडे जाता येत नाही. आजीकडे असे भरपूर पितळाचे आहेत, सगळे पितळाचे आहेत. कोणचे पण असं एक जर्मनचं आणि थोडीशी स्टीलचीच भांडी असेल, नाही तर सगळे अशी पितळाचे आहेत. पितळाची हंडा कळशी, पितळाची टाकी वगैरे आहे. हे आहे बघा, त्याच्यात ना पाणी भरून ठेवलेलं ना ते ह्याला वापरत नाही म्हणून असं आहे. वापरलं तर अजून स्वच्छ होते. आता हे माझ्या मम्मीने देऊन मला वर्ष झाले, वर्षापासून असं ठेवलं आहे. ह्याला एकदा पण वापरलं नाही. हे 2 आहेत. आणि इथं मोठे मोठे असे कप आहेत कॉफी पियाचे. हे वापरत नाही, कधीतरी असं वापरते, शक्यतो वापरत नाही. हे बाऊल आहेत. मला हे तुम्हाला आवडलं का नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की खूप आठवणी आहेत माझ्या आजीच्या सासूने दिले तिला, तेव्हापासून आहे ते. आणि मला दिलेत. आता हे आठवण म्हणून मी कायम माझ्याकडे ठेवणार आहेत. हे एक आहे माझ्या आजीची आठवण. तुम्हाला अजून एक दाखवते माझ्या आजीची आठवण. आणि माझ्या आईची आठवण ती पण दाखवते तुम्हाला. आणि कसं वाटलं नक्की सांगा मला. आणि दुसरं बघा, मी आता स्टूलवरून खाली उतरलीच नाही. आणि इथं सगळे स्टीलचे डबे भरून ठेवले तिथं. त्याच्यानंतर ही काचेचे, इथं 2 स्टीलचे आहेत. त्याच्यानंतर हे काचेचे आहेत. हे बघा माझे चिनी मातीचे 2 छोटे आहेत. आणि इथं 2 हे 3 आहेत, तसेच 3 आहेत इकडे. त्याच्यानंतर हे एक आहे आणि हा एक आहे. एवढी इथं चिनी मातीची भांडी आणि स्टीलचे भांडी असं आहे. ते खाली होतं, खालून असं वरती ठेवलं. आता थोडं चेंज केलं, तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवते तुम्हाला. आता मी खाली उतरते, थांबा. ह्या जागी होते, ह्या आहेत ना ह्या जागी होते, हे आहेत ना ह्या जागी होते. आणि हे आहेत ना हे सगळे भांडी इथं होती, म्हणून थोडं चेंज केलं आहे. कारण की मला घ्यायला वगैरे थोडासा प्रॉब्लेम येत होता. आणि इथं बघा हे सगळे प्लॅस्टिकचे आहेत आणि थोडं ना स्टीलचे ग्लासचे आहेत भरणी. मला खूप आवडतात काचेचे भरणी वगैरे. आणि इथून सगळं स्टार्टिंग ग्लासचेच आहेत, फक्त एवढं हे प्लॅस्टिकचे आहेत. आणि बाकी सगळे हे चिनी मातीचे आहेत. आणि हे बघा कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझं किचन कसं वाटतंय ते पण नक्की सांगा. कारण की त्याच्या अगोदर पण मी शेअर केलेलं माझं किचन टूर. अजून एकदा शेअर करते. आणि त्याच्यानंतर हे लिटरचं आहे, हा 5 लिटरचा आहे. आणि इथं बघा ही लोखंडाची कढई आहे. आणि इथं सगळ्या कढई ठेवल्यात. आणि ही आहेत प्लॅस्टिकचे डबे. आणि इथं पण खाली तुम्हाला दाखवते. आणि ते समोर दिसतं ना ते आहे ना मसालाचा डबा आहे. आणि इथं मसाला मगाशी भरून ठेवला, अजून एकदा दाखवते तुम्हाला. हे बघा 3 डबे आहेत प्लॅस्टिकचे. आणि इथं हे सगळे आहेत बघा माझे.
सगळे काय आहे नाही असं नाही, सगळं आहे माझ्याकडे. आणि इथं बघा पोलपाट आहे 2 तुम्हाला दाखवलंय, 2 लाटणं आणि 2 पोलपाट आहे, एक जर्मनचं आणि एक लाकडीचं आहे. आणि इथं बघा प्लॅस्टिकचे 6 डबे आहेत. हे मसाल्याचा डबा दाखवते, हे मगाशीत भरून ठेवलंय. हे बघा व्यवस्थित, हे लाल मसाला आहे आणि जिरं आहे, धना पावडर आहे, ह्याच्यात भरून ठेवायचे. आणि राई आहे, हळद आहे आणि ह्याच्यात ना खडा मसाला आहे, सगळे खडे मसाले ह्याच्यात ठेवले. बरं पडते ते, एक डबे काढण्यापेक्षा ह्याच्यात सगळं मिक्स करून ठेवले, त्याच्यातलेच काढून ठेवायचं. आणि हे घेऊन ना हा मसालाचा डबा मी एक लोकल शॉपमधून घेतले. मला हे घेऊन ना आता 5 वर्ष झाले. 5 वर्षामध्ये काही झालं नाही आणि कसं एकदम नवीन असल्यासारखं आहे, कारण की त्याला तेवढी काळजी घेते. आणि मला हा डबा खूप म्हणजे खूप आवडतं. पहिल्या स्टार्टिंगलाच घेतलेला आहे, काहीतरी मी 90ला घेतलेला हा. आणि असला डबा मी बघितलं भरपूर, कधीच मला म्हणजे आता भेटतच नाही. मी सगळं असे छोटे छोटे भेटते, ह्या टाईपमधला डबाच भेटत नाही मला, तवा घेतलेला आहे. आणि मला हा खूप आवडते म्हणून मी हा घेतला. आणि इथं बघा फ्रीज आहे, फ्रीजला पण थोडंसं चेंज केलं. ह्याच्यातलं काय होतं ते वरती ठेवलं आहे. आणि हे बघा हे डस्टर आहेत किचन साफ करायचं म्हणून एका ट्रेमध्ये ठेवलं आहे. ही जाळी आहे भाजी वगैरे साफ करायचं. केळी बिळी फळं वगैरे आणले की ते खालचे 2 आहेत ते काढून ठेवते. आणि हे बघा मी काय आणले, गवस आणले. मी आणून किती दिवस झाले, ह्याची गवसाची चटणी बनवायची, मला अजून टाईम भेटेना. आणि गवसाची चटणी बनवली की तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे. मला गवसाची चटणी बनवायची आणि टाईम भेटेना. आणि हे फ्रीज आहे. आता हे आटा चक्की आहे आणि कापला दळायचे मला म्हणून मी काढून ठेवलं सगळं, कारण की माझं पीठ संपलं, डबा घासून ठेवलं आहे. आणि हे पीठ म्हणजे दळायचं म्हणून मी काढून ठेवलं. माझं किचन कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.